श्रीराम. आज रामनवमी. रामरक्षेचे अंतरंग या उपक्रमाचं हे 9वं पुष्प. रामरक्षेतील ध्यान भागानंतर जो कवच भाग येतो, वज्रपंजर कवच, त्या कवचाकडे आता आपण लक्ष देणार आहोत. रस्ते अपघात झाले तर त्यापासून स्वतःच्या डोक्याचं रक्षण करता यावं म्हणून दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात. त्याप्रमाणे हे शरीर कवच हे आपल्या शरीरावर काम करणार आहे, मनावर काम करणार आहे. ते काम मनापासून सुरू होईल आणि त्याचा परिणाम मात्र शरीरावर दिसणार आहे. हा देह माझा नाही तर रामाचा आहे अशी भावना तयार होऊ लागेल. नाहीतरी तुकाराम महाराज म्हणतातच ना, चाले हे शरीर कोणाची असते, बोलविता धनी वेगळाची. हा वेगळा धनी कोण याचा अभ्यास या वज्रपंजर कवचाचं पठण केल्यानंतर होणार आहे. रामरक्षेतलं हे कवच जो धारण करील त्याला शारीरिक व्याधी त्रास देणार नाहीत. त्याचं स्वास्थ्य टिकून राहील. खरं म्हणजे आपण आपल्या देहाचे उगाचच खूप लाड करत असतो, नाही का? जो देह एक दिवस जळून खाक होणार आहे त्या देहाला आपण किती कुरवाळत बसतो. त्या देहावरची माया, त्या देहावरची आसक्ती आपण थोडी जरी कमी केली तरी आपली निम्मी दुखणी आपोआप कमी होतील, नाही का? पण देहावरचे हे अतिप्रेम कमी करायचे कसे? मागच्या भागात आपण बघितलं की आपल्याला शारीरिक मर्यादांचं भान राहत नाही. आजकालची पिढी वाटेल ते खाते, वाटेल ते पिते, वाटेल ते बघते, वाटेल ते ऐकते, वाटेल ते बोलते, वाटेल तसा विचार करते. मर्यादांचं भान विसरून फक्त भोगवादाच्या मागे धावण्यात वेळ वाया चाललाय. आपण आपल्याच नश्वर देहाला कुठेतरी कुरवाळत बसतो. वज्रपंजर कवच म्हणजे असा विचार आहे की आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव रामाला सोपवून टाकायचा, तो आपला नाहीच असं म्हणायचं. हे असं कसं करायचं? त्यासाठी हे वज्रपंजर कवच बघा. पहिल्या श्लोकात म्हटलंय, शिरोमे राघव पातु भालम दशरथात्मजः. रघुकुलाचं भूषण असा राम माझ्या शिरोभागाचं रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे. आता शिरोभाग म्हणजे सर्व शरीराचा सूत्रधार. हा सूत्रधार कुणासारखा असावा तर राघवासारखा. ज्या राघवाने रघुकुलाचं शिर सदैव उंच ठेवलं, आमची ही प्रत्येक कृती त्याच्यासारखी असावी, दर्जेदार आणि सर्वोत्तम. पुढे म्हटलंय भालम दशरथात्मजः, म्हणजे दशरथ पुत्र माझ्या कपाळाचं रक्षण करो. असं का म्हटलंय? कारण पितृआज्ञा शिरोधार्य मानून स्वतःच्या कपाळावरचं विधिलिखित कर्तव्य भावनेने भोगण्याची इथे उदात्त भावना दाखवली आहे. भाग्य बदलत नसतं म्हणून त्याचा स्वीकार हा करावाच लागतो, हे शिकवणारा राम. आणि असा राम, असा कर्तव्यनिष्ठ राम माझ्या कपाळाचं रक्षण करो. आपण उगाचच भाग्याच्या नावाने बऱ्याच वेळेला रडत बसतो. अशा वेळेला रामाची ही कर्तव्यनिष्ठा आठवावी. भालम दशरथात्मजा म्हणजे काय तर स्वतःचं भाग्य बदलणं रामाला अगदी सहज शक्य होतं, पण त्याने ते बदललं नाही. तर त्या भाग्यातून चालून आलेल्या कर्तव्य भावनेचा स्वीकार केला. याच उदात्त भावनेचा आपल्याला आदर्श गिरवायचा आहे. ही कर्तव्य भावना शिकवणारा राम, भाळी लिहिलेलं प्रारब्ध स्वीकारून कर्तव्य भावना शिकवणारा राम माझ्या कपाळाचं रक्षण करो. अशा भावनेने जर शिरोभाग आणि कपाळाकडे आपण बघितलं तर आपोआपच कवच मिळेल ना हो. पुढे म्हटलंय, कौशल्याचा पुत्र माझ्या दृष्टीचं रक्षण करो. दृष्टी कशी तर कौशल्याच्या पुत्रासारखी, जिच्या मनात शल्यच नाही अशी कौसल्या.
आणि तिचा पुत्र कौसल्येय. मग ते दृष्टीचं प्रतीक का? कारण त्या दृष्टीत स्नेह आहे, करुणा आहे, आणि अशी दृष्टी मला लाभो म्हणून कौसल्येयो दृशौ पातो. मग असा राम आठवल्यानंतर आपली ही दृष्टी स्नेहाने भरणार नाही का हो? पुढे म्हटलंय, विश्वामित्रांचा प्रिय शिष्य माझ्या कानांचं रक्षण करो. पूर्वीच्या काळी विद्या ही फक्त गुरुमुखी होती. आजच्यासारख्या शाळा, कॉलेजेस, वह्या, पुस्तकं, ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्यूब अशा भानगडी नव्हत्या. गुरु जे काही सांगेल ते फक्त कानाने ऐकायचं, पाठांतर करायचं आणि लक्षातही ठेवायचं. आणि त्यासाठी कानात प्राण आणून ती विद्या ऐकावी लागत असे. तरच ऐकलेली विद्या मनात साठत असे. राम हा विश्वामित्रांचा असा शिष्य ज्याने सगळी विद्या कानात प्राण आणून आत्मसात केली. म्हणून असा हा विश्वामित्रांचा प्रिय शिष्य आमच्याही कानांचं रक्षण करो, जेणेकरून आमच्यातलाही शिष्यभाव त्याच्याप्रमाणेच एकाग्र होऊन गुरुचं वचन कानात प्राण आणून ऐकेल. पुढे म्हटलंय, घ्राणम पातु मखत्राता. मखत्राता म्हणजे यज्ञाचं रक्षण करणारा. आणि यज्ञ संस्कृती हे आपल्या भारतीय संस्कृतीचं नाक होतं, भूषण होतं. या यज्ञ संस्कृतीचा विध्वंस होत असताना रामाने ती यज्ञ संस्कृती तारली आहे. म्हणून असा राम माझ्या घ्राणाचं म्हणजे माझ्या नाकाचं रक्षण करो. नाक हे आपल्या पंचप्राणाचं महाद्वार आहे. त्यातून श्वासाची ये जा सुरू असते. घ्राणेंद्रियामध्ये सगळं वायुमंडल वसलेलं आहे. आणि अशा घ्राणेंद्रियाचं रक्षण कोणी करायचं आहे? तर मखत्राता, ज्याने यज्ञाचं रक्षण केलं. बघा, हा जो आपला कर्मयज्ञ आहे त्याचं रक्षण जर का व्यवस्थित करायचं असेल तर आपलं श्वासाकडे लक्ष पाहिजे. आपला प्राणकोश हा शुद्ध पाहिजे आणि या श्वासाकडे लक्ष जावं. म्हणून घ्राणम पातु मखत्राता. आपण जो श्वास घेतो आहे तो पवित्र असावा, तो स्थिर असावा, तो निरामय असावा, यासाठी मखत्राता. पुढे म्हटलंय, सौमित्री वत्सल राम माझ्या मुखाचं रक्षण करो. म्हणजे लक्ष्मणावर प्रेम करणारा असा राम माझ्या मुखाचं रक्षण करो. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या डोक्यात काहीतरी एक असतं आणि बोललं काहीतरी दुसरंच जातं. कारण त्यावेळेला आपल्या मनाकडे आपलं लक्ष नसतं. या ठिकाणी असं म्हटलंय की माझं लक्ष मनाकडे असू दे लक्ष्मण. आणि मनाकडे लक्ष असलं तर जे मनात आहे तेच बाहेर पडतं. म्हणून मुखावाटे वाणी बाहेर पडताना माझ्या मनावर ताबा असू दे, यासाठी सौमित्री वत्सल राम माझ्या मुखाचं रक्षण करो. माझ्याकडनं जे काही बोललं जाईल ते अतिशय संतुलित नेमकं बोललं जावं, यासाठी हा आदर्श आहे. जिव्हाम विद्या निधी पातु कंठम भरतवंदिता. जिव्हा म्हणजे जीभ कशी असावी? तर विद्यानिधी असलेल्या रामासारखी. विद्येचा निधी, विद्येचा सागर म्हटलंय रामाला. इतकी विद्या असावी, इतका शब्दसाठा असावा की वाणीतून आपोआप रसाळ असं निरूपण, रसाळ असं बोलणं पाझरलं पाहिजे. शुद्ध रसना, त्याच जिभेचा चव घेण्यासाठी म्हणून आपण वापर करतो. पण माझा आहार देखील शुद्ध असू दे. मला वाणीची मर्यादा कळू दे, मला आहाराची मर्यादा कळू दे. जिभेवर विद्येचा वास असू दे. म्हणून जिव्हाम विद्यानिधी पातु आणि कंठम भरतवंदिता. इथे भरताचं उदाहरण फार सुंदर दिलंय. बघा, भावभावनांचा जेव्हा उद्रेक होतो तेव्हा सगळ्यात आधी काय होतं तर आपला कंठ दाटून येतो. भरताचं देखील तेच झालं. श्रीराम वनवासात गेले तेव्हा भरताला भावना उद्रेक असह्य झाला.
काकुळतीने विनंती करायला म्हणून आणि त्याने रामाचे पाय धरले. रामा, राज्य तुमचं आहे, तुम्ही परत चला. भावना वेगात भरताचा संयम सुटला आणि तुम्हाला घेतल्याशिवाय मी जाणार नाही अशा हट्टाला तो पेटला. त्यावेळेला भरताला रामाने जो उपदेश केला त्यात कर्तव्याचं शिक्षण दिलेलं आहे. राज्य करणारा तू कोणी नसून कर्तव्य म्हणून तुला ते करायचंय, ही भावना त्याच्यात जागी केली. भरत हा भावना प्रधान झाला होता. परंतु त्याही स्थितीमध्ये भरताला कर्तव्याचं स्मरण करून देणारा राम माझ्या कंठाचं रक्षण करो. बघा, खूप वेळेला आपल्याला भावना वेग आवरत नाही आणि त्या भावनेमध्ये आपलं कर्तव्य वाहून जातं. अशा वेळेला कंठम भरत वंदितः हे वचन आपण आठवलं तर आपल्या कंठाला कवच नाही मिळणार का हो? पुढे म्हटलंय, स्कंधौ दिव्यायुध पातू भुजौ भग्नेश कार्मुकः. दिव्य आयुध धारण करणारा राम माझ्या स्कंधांचं रक्षण करो. जरी रामाकडे दिव्य आयुध होती तरी ती केव्हा वापरायची याचं भान त्याला होतं आणि ते पेलण्याची जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. म्हणून दिव्य आयुध असणाऱ्या रामाचं स्मरण करून आपल्याला आपल्या स्कंधांचं रक्षण करायचं आहे. जरी माझ्यात शक्ती असली तरी माझ्या खांद्यावरची जबाबदारी त्या शक्तीपेक्षा जास्त मोठी आहे याचं भान या ठिकाणी शिकवलंय. बघा, आज रामनवमी आहे आणि आपल्या शरीराच्या संचलनाचा एक एक भाग आपण तपासायला किंवा अभ्यासायला सुरुवात केली आहे. शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रवत्सलः जिह्वां विद्यानिधी पातु कंठं भरतवंदितः. इथपर्यंत आपण भावार्थ आणि निरूपण बघितलंय. रामरक्षेतील हे शरीराचं कवच आहे आणि ते सिद्ध कसं करायचं असा खूप जणांनी प्रश्न विचारलाय आणि त्यावर एक स्वतंत्र भाग या ठिकाणी प्रसारित केला जाणार आहे. रामाचं चरित्र गात असताना आपण देहधारी रामाचं चरित्र गातोय आणि आपण स्वतः देखील देहधारी आहोत. रामाचा देह त्याने प्रत्यक्ष आचरणासाठी कसा वापरला तसा तो आपल्याला आपल्या आचरणासाठी वापरायचा आहे. म्हणजे कवच हे नुसतं पाठांतरासाठी नसून ते प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आहे. हे आज रामनवमीच्या निमित्ताने लक्षात घेऊया. प्रत्येकाच्या आतमध्ये वसणाऱ्या रामाला वंदन करून आजची रामनवमी साजरी करूया. श्रीराम.